इथे बसल्या बसल्या झोपता का काय? काय झोप डोकं काम देत नाही माझं आता. मला म्हणे बाहेर जाऊन येऊ चक्कर मारू. झोप येईल का मला सांग बरं तू. मग आता काय करायचं? ती गेली तिच्या वाटाने. अरे पण गेली इज्जत आपली गेली ना. इज्जत आपली नाक माझं काटलं ना. हा ए बा आपण कोण चांगलं नाही पाहिलं होतं का? पाहत होतो सगळं करीत होतो. तिचे नाहीचा पाडा आणि आता तिला जर जायचंच ठरलं होतं तिचं तिने पुरंच करून घेतलं. शाळेला काय खुशाल बोललो ना. पोरी गेली ना बॅग घेऊन गेली डायरेक्ट. मला विशेष वाटलं बा. जाऊ द्या गेली तर आता काय करणार आहे आपण? काही कमी केलं होतं का एवढं? अरे कमी काहीच नाही केलं. मग या असं 4 लोक आता तोंड काढू देतील का? ओ की आपलंच नाही झालं जगात मस्त काय काय होतं. जगात होतंय पण मला नाही वाटलं माझ्या घरात होईल म्हणून. मग आता तसं ताब्या असं लगाम ठेवायचं ना काय तवा लगाम बहिणीला. ठेवायचं नाही सगळीकडे काय राखण जायचंय. राखण जायचं त्यांना एवढं कळत नाही का आई बाप किंवा भाऊ बहीण का सोबत राहणार आहे काय. जाऊ दे बाई मला ना गेली ना ती जाऊ द्या. आपल्या घरात आहे ना या असं वातावरण नका करू. 2 दिवसापासून माझं डोकं जड पडेल. डोकं मी जाऊशी वाटत नाही कुठे मला. हा काय सांगायचं कोणी जर विचारलं काय सांगायचं कुठे गेली हा हे बा आज न उद्या माहीत होणार आहे. मग काय सांगते जे आहे ते आहे माहीतच होणार आहे ना. मग कशाला जाऊ द्या विषय सोडून. हा चला जेवण करून घ्या. हा जेवण आता काय आता वाढतो आता मग थोडंसं काहीतरी डोक्याला ताण करत्या. जगायपुरतं खावं लागलं. जागायपुरतं म्हणजे काय आपला संसार सोडून द्यायचा का? काय भाकर जाणार आहे. हा गावात तर आले पण दादा घरात घेईल का मला? काय करू? ह्या आकाशने पण असाच धोका दिला. वाटलं नव्हतं आकाश असा निघेल. पण आता दादा पण नाही बोलला घरात यायला. वहिनी इतकी चिडली आहे. काय करू मी? मला काहीच कळत नाही. माझं डोकंच चालत नाही आहे. एकीकडं पाय वळता घराकडं, एकीकडं परत नकोशी वाटतंय. भीती वाटते काय बोलेल तो. खूप चिडला असेल ना दादा माझा. देवा तूच वाचव रे प्लीज प्लीज. आईवडिलांनंतर तोच आहे मला. माझी हिंमत तर नाही आहे घरात जायला. पण काय करू? देवा प्लीज साथ दे प्लीज. दादाचा राग शांत होऊ दे. वहिनी काय वहिनी मी ओळखलं नाही मी. अगं ऐक ना. नाही मी नाही ओळखत. मांग वय मांग. माझं काही ओळख नाही. ऐक ना वहिनी. कुठं चालली इकडं? वहिनी मी आपल्या घरी आले ना. आपलं कोणतं आपलं घर आहे इथं? वहिनी ऐक ना ग. आपलं घर नाहीये. आपलं घर गेलं. वहिनी मी खूप ते तिकडं कोणाच्या थकली माग ग. गेली ना तू ते तिकडं तुझं घर आहे. इथं आपलं बिपलं म्हणायचं नाही. वहिनी प्लीज माफ कर ना तू ग. कशी काय आली मला सांग. वहिनी प्लीज माफ कर ना. नाही बाई माझं काही माफी मी काही करू शकत नाही आणि माझ्याकडे माफी मागूच नको. पण प्लीज तू आल्या पावली रिटर्न जायचं. अगं आकाश पण तसंच बोलला ग. कोण वहिनी. आकाश? कोण आकाश? आम्हाला माहित नाही कोण आकाश आणि विकास. आम्हाला सांगितलं होतं का? हा का या कोण आलं पा? हे कोण आलं पा? कशाला आली? सॉरी ना तुझं तोंड नको दाखवू. काय सॉरी? दादा कर. कोण दादा? ही कोण बाई? रडणं बंद कर आधी. इथं 4 लोक गोळा होती. तिला सांगा बरं का लोक पाहतील इथं. आवाज नको करू. डोक्याला दादा नाही दादा मेला. तोंड बंद मेला. आम्ही तुला ओळखतच नाही पहिली आम्ही नाही ओळखत. आम्ही अजिबात ओळखत नाही. इकडे यायचं पण नाही काहीच नाही. हा प्लीज सॉरी. हा रस्ता आहे ना दादा ऐक. हे बघा हा आहे ना हा गावाकडे जातो. हा रेल्वे लाईन कडे जातो. दादा ठीक आहे ना. हा इकडून रेल्वे लाईन जवळ आहे. दादा तू तरी समजून घे. आई बाबा नंतर काय तू समजून येणार घेऊ? काय दादा. समजून घेऊ? काय समजून घेऊ? हा विचार आहे ना काय समजून आधी करायचा घेऊ? होता. घराच्या बाहेर जाताना विचार केला का आमचा? हा दादा प्लीज मला नको नाही अरे ढकलू तू रे. गेली ना. तू प्रेम केलं. खूप चांगलं केलंय. वा आमचं किती नाव उज्ज्वल केलं तू. हा खूप नाव उज्ज्वल केलं. दादा प्लीज समजून घे ना वहिनी तुझं आहे ना please. तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाही आम्हाला. इतकं जाताना तुला हसत हसत गेली होती नाही मोठी. नाही इतकं नीचपणा केलाय ना तू. इतका नीच इतकं समजवलं तुला शिकवलं सगळं केलं. पण तू जे केलं ना इतकं घाण कृत्य केलं. साऱ्या गावात आहे ना थू झाली. थू किती स्थळ पाहिजे सगळ्या लोकांना माहित झालंय.
हा हे रडणे नाही खोटे मगरमच्छ हसू आणू नको तू आता. हा यापुढे काहीच नाही करणार. बोगस बोगस खरंच काहीच खानदानाला नाही कलंक आहे तू, कलंक. दादा प्लीज खरंच नाही बाई करणार. एक सांगते, एक काम कर, आमच्या पोरासरांचे लग्न होणार आहे. हो काय आहे, आमच्या पोरांना आता ना तोंड काढायला जागा जगू दे, नटून जगू दे आम्हाला 2 नाही. दिवस. झालं ते झालं दादा तेवढं तू पुरेसं जिथं आहे. बनशील तिथं बस, तिथं आता बसेल ना मी. प्लीज आता दादा ऐकणार आहे. आता नाही. भर त्या पाहुण्याला आलेल्या पाहुण्याचा अपमान केला तू. अरे कमी ते पाहुणे जायची वाट बघायची, त्यांचा अपमान करायची काय गरज तुला? हा अन जाई ना तू. कोण म्हणत होता लई लई त्याचं सांगत होती तू आम्हाला कौतुक, माझ्याशी लग्न करणार आहे, माझ्याशी हे करणार आहे. पेपर आता एवढी शिकलेली म्हणले ना, हे बघ हा पेपर वाच. काय आहे? म्हणजे तू बेदखल केलं. आपला काही संबंध नाही कायद्याने. लगेच चाकोरीत राहून 2 दिवसात आम्ही सगळं करू. ऑलरेडी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, हा तू हरवली म्हणून. हरवली म्हणजे पूर्ण सांगितलं तिथं, पूर्ण कहाणी लिहून दिली आणि तुला कायदेशीर बेदखल केलंय. एक मिनिट म्हणजे तू आई वडिलांना आपल्या प्रॉमिस केलं होतं ना की तू मला हो सांभाळशील. केलं होतं, तू पण केलं होतं की मी पण दादाचं ऐकेन. हा तू तोडलं ना वचन, मी नाही तोडलं, तू तोडलं. बरं पाठीमागं खंबीरपणे नाही उभा होतो मी. आमच्याकडून काय कमी पडलं? कधी खायला कमी पडलं, कधी लिहायला कमी पडलं, कधी कपडाला तर कमी पडला. जी म्हणली आऊच केली, हा नवरा नको तो नवरा नको. आतापर्यंत 15 स्थळ बाद केले. 25 स्थळ मी मोजले, 25 स्थळ बघितले तुला. 25. हा अरे एवढी सुंदर होती, एवढी छान होती दिसायला. तू लग्नाच्या वयात लग्न केलं नाही, हा फालतूगिरी केली. बघ आता तुझे कर्माचे फळ. नाही बाई, तुम्हाला ठेवायचे असेल तर मी घरात घेणार नाही, नाही तर मग मी राहणार नाही. तुमची बहीण नाही राहणार जर नाही ऑलरेडी बाई. तिला जर पहिलेच बेदखल केलेलं आहे, तिला निघतानीच मी सांगितलं होतं तू जा, पाऊल जर घरातून बाहेर काढला तुझा आणि माझा काही संबंध नाही. माई पोर झाले बरोबर 2 दिवस. आलेली आहे. हो. बरोबर आहे. उद्या उठून जर तिने असे फुईचे गुण हो. घेतले तर काय करायचं? उद्या आम्हाला कोणी जवळ करणार हा, नाही. बरोबर आहे का नाही? हा तेव्हा विचार करायचा होता ना आपल्या भावाचा करायचा. भाऊ इथं गेली भाऊ इथं पडक्याची होती, मग? पण आपल्या भावाचा विचार अरे करायचा. रडलो तुझ्यासाठी मी रडलो, तुझे पाय धरले ते पाय, तरी तू ऐकलं नाही. 2 दिवस झाले बाबांनी काही खाल्लं नाही. मग? हा विचार करायचा असा थोडासा. हा विचार. दादा पण माफ कर ना मला. नाही माफी ही चुकी ना, माफी लायक चुकी नाहीये. तू घर नसतं सोडलं ना, तू माझ्या मनाप्रमाणे वागले असते ना, मन जाऊ दे मरू दे, जाऊ दे, माझ्या मनाला पण मार गोळी. तू सामाजिक वागले असते. तू जे कृत्य केलं ना हे माफी लायक नाहीये. बरं वयाच्या 10 पोरगा पाहून आम्ही करणारच होतो ना, चांगलं अरे करून. 4 वर्षापेक्षा लहान मुलाशी कुणी असं करतं का? अरे करतं का सांग ना मला. काय झालं काय आजकालच्या पिढीला? हा बरं आम्ही कोणतं चांगला नव्हते पाहिले, चांगले पाहिले ना. आणि तुला हे पण वचन दिलं होतं का तुला जो पसंत पडेल तू तो कर. तुला जर मुलगाच पसंत पडत नाही, तुला जर लहान वयाचे मुलं पसंत पडतात, त्याच्यात आमचा काय दोष आहे? तुझी बुद्धी खराब झाली, बुद्धी तुझी नाही. असे लई समाजामध्ये अशा कितीकच पडल्या खुशाल लहान लहान वयाच्या मुलांसोबत घाणेरडं कृत्य करतात. शे हे चांगलं नाही केलं. हो. हा आणि आता ना रडून काही होणार नाहीये, काहीच नाही. ही पश्चातापाची वेळ आली आता. ऐक आता डबल बाई काही तोंड दाखवू नको. हा आणि आम्ही तुला ओळखत नाही. होता तुझा बी भाऊ होता 2 दिवसापूर्वी. एकदाच माफ कर ना दादा प्लीज. नाही माफी आम्ही नाही. माफी- माफी म्हणजे मला माझ्या कुळाचा नाश करून घेणं आहे. तुला माफ करणं म्हणजे आपल्या ऑलरेडी घराला कलंक लागलाच आहे. आणि तुला जर माफ केलं, तुला जर घरात ठेवलं ना तर संपलं. नाही बाई. सगळं आयुष्य बरबाद झालं. बाई समजायचं. पोर बरोबर आली, पोरग आहे हाताखाली. नको बाई उद्या उठून काय होईल आमच्या घरात तमाशा. अजिबात नाही चालणार ही गोष्ट. हा बाई तू तुझ्या आले तशी वाट धर. चला हो, घरात चला. बाद झालं, लय झालं आता. हा दादा ऐक. हे बघ तुझा तर तोंड पाहायची इच्छा नाही तर स्पर्श खूप दूरची गोष्ट आहे. तू खरं मी काय म्हणते, बरं दादाने 2 थोबड्यात नाही बाई माझ्या नको पाय पडू, मला पाप नको लावू बाई. नको नको चल हे बघ तू आहे ना जा, तुला आणि 2 बाई रस्ते इथं नको, सांगितले. लोकांनी गावात पाहिलं. ऐक ना, एक रस्ता चालून रेल्वे लाईनला तमाशा. जातो आणि एक गावाकडे जातो. तुला 2 रस्ते, त्याच्यातून तू कोणता बी निवड. ठीक आहे ना? आम्हाला तुझा आनंद बी नको आणि तुझा दुःख बी नको. आमची इज्जत जाऊ ठीक दे, आहे? आई बापाची तरी हो. इज्जत करायला पाहिजे. गेलेले आई बाप मग? जीव आम्हाला पटकून गेले का सांगून गेले, ए. सांगून कुठे तिच्या मागं टाक. दादा हो जा, दादा हो ऐक जा ना. जा जा. ए बाई इधर रडू नको, एकदाच ए, ऐक. तू रडू रडू नको. पोरं सोर तू जाय बरं, उचल तू बॅग उचल बाई पाहिजे. हे बाई पोरं सोरं घरातून येतील आणि वाढवा होईल आमच्या. हो जा पोरं म्हणशील कस काय हे झालं. जा बाई तू जा. जा जा अगं जा. चल दादा मी माझ्या हातानेच आयुष्य खराब करून घेतलं. जाऊ दे देवा, तुझ्या हातात आहे माझं आयुष्य. दादाने शिकवलं ना त्याचा उपयोग करल आणि दादाला आणि वहिनीला पण दाखवेल मी.
कोण आहे तुम्ही? हा? कोण आहे तुम्ही? कोण? मी नाही ओळखलं तुम्हाला. नाही नाही. का बरं? तू का बरं अशी इकडे येईंडती? तुम्ही कोण आहे पण? मी तुम्हाला ओळखलंय का? नाही ना. नाही मग इकडे कुठे गेलती? दादाने काढून दिलं घरातून. दादा म्हणजे? माझ्या भावाने घरातून काढून दिलं मला. हा का? मला म्हणे येऊ नको. अरे बापरे. मग केलं का लग्न केलं? नाही ना. का? माझा मित्र होता ना, हा त्यांनी लग्नाला नाही नकार दिला. हा ना. तर मला ओळखलं का? नाही. पण मी तुला ओळखलं. कस काय? आपण कुठं भेटलो होतो? तुला ध्यानात नाही का? नाही. मी तुला पाहायला आलतो बाय. कधी? 2-3 वर्ष झाली बाय. हा बरोबर ना. तुम्हाला ठेंगण्या ठुंगण्या म्हणली होती ना. बरोबर बरोबर. हा हो. मग मला तुझ्या भावाने फोन केला होता बाई, म्हणा माझी बहीण आहे तिच्याशी लग्न करायचे पाहिले म्हणा. बरोबर ना. हो. मग तसं तुझ्या भावाने तुला घरात काढून दिलं का? तसं त्यांनी काढलं नाही. मग तो तर मला जाऊ नको म्हणत होता त्या मुलाकडे, तरी मी गेली निघून. हा मग आणि त्या मुलाने धोका दिला हो मला. म्हणजे त्याला लग्न करून घेतलं तो कोण? लग्न पण नाही केलं. मग त्याच्या घरी गेले. तो अगोदर हो म्हटला, हा. लग्न करेल असं करेल. मग त्याच्या पप्पांकडे गेला आणि त्याचे पप्पा बोलले की तुला इस्टेटच देणार नाही. तर तो लगेच त्याने लग्नाला मना केलं हो. हा, मग पाय बरं तुला मी पाहायला आलो तेव्हा. हा तेव्हा तू काय म्हणा नाही म्हणा लय म्हातारा माणूस आहे असं तसं. तुला किती म्हणलं होतं माग एवढी इस्टेक आहे ते, तेव्हा तू ऐकलं नाही. हा सॉरी हो सॉरी. आता बस असं हिंडत. हा नाही, आता दादाने शिक्षण केलंय ना माझं, तर त्याचा उपयोग करायचा आहे मला. आता काय? अजून शिकायचंय. आता काय शिकती पार डवळे झाले ना तवाले. आता कवर शिकती तू लोकांना शिकवायला लागले आता पार. हा मला काहीतरी जीवनात करायचंय. हा काय करायचं तुला तळ आता जेवणामध्ये? हे या गाणं हिंडती या माळ्याची त्या माळ्यातून या रस्त्यानं जाईन त्या रस्त्यानं जाईन काय रडती रस्त्यानं. हा आणि मग माझा काय विचार चालू आहे तो? मला शिकायचंय आणि खूप मोठं काहीतरी बनायचंय. अरे काय शिकणार आहे तू आता कवर आहे पण काय शिकणार आहे? हा मला काहीतरी अधिकारी बनायची इच्छा हा आहे. आता अधिकार बनणार तू. तो वय राहिले का आता अधिकार बनायचं? 50-55 वय झालं आता फार दोन. नाही हो, मग माझं वय तेवढं नाहीये. मग त्यावेळेस तू मला किती म्हणली होती? 38 बरोबर. तेव्हा मा 55 होतं बरोबर ना. आणि मग आता तू पण 42-43 झाली ना. हो हो आणि मग मी आता 51ला आलो का नाही? हो हो. आणि मग आता एक करते का मग? काय? मी अजून लग्नच केलं नाही. पण मला शिक्षण करायचंय हो. हे बघ आता शिक्षण करायला काय झालं माहिती का? माग शेतीवाडी होती ना ती मी आता निमाई समय मा बहिणीला देऊन टाकला. मग आता दाजीन बहीणच करत्या आणि मला ते जेव खाऊ घालत्या. हां त्याच्यामुळे आता कसं तो शिक्षणाचा प्रश्न अवघड राहणार आहे ना. असं शिक्षण कशाला करते आता? दे सोडं विषय शिक्षणाचं. हां पण मी माझं स्वप्न आहे, एकच स्वप्न आहे की खूप शिकायचं. आणि माझ्या दादाचं पण खूप स्वप्न होतं की माझ्या बहिणीने खूप शिकावा. अगं तो दादाचं गज म्हणणं होतं तो आलं दादाचं कवाय ना. पण आता दादा का तो का पाहिलाय का आता इकडं? हां दादा तो तिकडं तू इकडं इंडती. काय शिक्षण करून करणार तू आता? हां शिक्षण करायचे काहीतरी वेळ टाईम राहतोय वयाची मर्यादा राहते. हां मग पण माझा दादा काय म्हणतो माहिती का? हां की शिकलेल्या गोष्टी कधीच वाया जात नाही. पाय बा तुला काय करायचं कर. पण तुम्ही म्हणता ना लग्न करायचं, हां मी लग्न करेल, पण माझं फक्त शिक्षण पूर्ण करा. बरं मग त्या पार म्हातारपर्यंत तुला शिकायचंच का? चालेल चालेल, मला मी म्हातारी झाले तरी चालेल. हां ना. हो, पण मला फक्त शिकू द्या. पण हे बघ तिकडं माझी बहीण आहे दाजी आहे घरी. हो 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 मला ते जेव खाऊ घालते. आता आपण त्यांच्याकडे जाऊ घरी. बरं चालेल. हां हो मग तू तयार आहे लग्नाला? हो हो. चल मग चल.